नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजेच MPCB यामध्ये मित्रांनो ही पदभरती निघालेली आहे. तर मित्रांनो काय म्हटलं आहे जाहिरातीमध्ये आपण पाहूयात. तर गट अ, ब आणि क संवर्गातील मित्रांनो ही पदे आहेत. तर मित्रांनो हे पदे सरळ सेवेने भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. तर मित्रांनो खाली पदाचे नाव, वेतन श्रेणी, पदसंख्या दिलेली आहे. तर प्रादेशिक अधिकारीसाठी 2 पदे आहेत आणि मित्रांनो याची पेमेंट स्केल दिलेली आहे पूर्ण. तर मित्रांनो वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यासाठी 1 पदे आहेत. या पूर्ण पदासाठी पूर्ण पेमेंट स्केल दिलेले आहे त्यासमोर. तर वैज्ञानिक अधिकारी यासाठी 2 पदे आहेत आणि कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यासाठी 4 पदे आहेत. तर प्रमुख लेखापाल यासाठी 3 पदे आहेत. तर विधी सहाय्यक यासाठी 3 पदे आहेत आणि कनिष्ठ लघुलेखक यासाठी मित्रांनो 14 पदे आहेत. तर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक यासाठी 16 पदे आहेत. तर वरिष्ठ लिपिक यासाठी 10 पदे आहेत. तर प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी मित्रांनो 3 पदे आहेत आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक यासाठी मित्रांनो 6 पदे आहेत. तर खूप छान पेमेंट स्केल आहे मित्रांनो. तर आपण पुढे पाहू शकता. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा मित्रांनो दिनांक वेळापत्रक जे दिलेलं आहे. तर 29/12/2023 मित्रांनो स्टार्टिंग असेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे हा. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 19/1/2024 आहे. तर मित्रांनो परीक्षा जी आहे, परीक्षेचे हॉल तिकीट तुम्हाला जे आहेत, ते परीक्षेच्या आधी 7 दिवस मिळणार आहेत आणि ही परीक्षा मित्रांनो IBPS कंपनी घेणार आहे. तर आपण पुढे पाहू शकता महत्त्वाचे जे पॉईंट आहेत तेच आपण पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो प्रवर्गानुसार किती जागा तुमच्या आहेत आणि त्यानुसार समांतर आरक्षण किती आहे, त्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. तर तेही तुम्ही पाहू शकता इथे. हे पूर्ण तुम्ही मित्रांनो प्रवर्गानुसार वाचून घ्या. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसता त्याची पूर्ण माहिती घ्या मित्रांनो आणि तरच तुम्ही फॉर्म भरा पूर्ण माहिती घेऊन. तर मित्रांनो व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही पाहू शकता तुमच्या कास्टमध्ये मित्रांनो प्रवर्गानुसार किती जागा आहेत. तर मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे शैक्षणिक अर्हता. तर प्रादेशिक अधिकारी मित्रांनो हे गट अ साठी पद आहे म्हणजे क्लास 1 साठी पद आहे. तर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे यासाठी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल त्या फील्डमध्ये. तर मित्रांनो पाचवीचं पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे, डिग्री पाहिजे इन इंजिनिअरिंग मित्रांनो ऑरमध्ये ते क्वालिफिकेशन दिलेलं आहे. तर त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता का तुम्ही पाहू शकता. तर नंबर 2चं वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी हे पद आहे. तर मित्रांनो यासाठीही 5 इयर्स एक्सपिरियन्स लागणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो डॉक्टरेट डिग्री इन सायन्स मित्रांनो तुम्हाला डॉक्टरेट असलं पाहिजे सायन्समध्ये. त्याचं एक क्वालिफिकेशन आहे. तर मित्रांनो वैज्ञानिक अधिकारी तर यासाठी मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन फर्स्ट क्लास असलं पाहिजे सायन्समध्ये. तर मित्रांनो 3 इयर्सचा म्हणजे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे मित्रांनो. 3 वर्षापेक्षा कमी चालणार नाही. तर ज्युनियर म्हणजे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यासाठी मित्रांनो passes a minimum पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सायन्स ऑर इट्स इक्विव्हॅलेंट फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि यासाठी मित्रांनो 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे. तर मित्रांनो 2 वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स चालणार नाही. आणि प्रमुख लेखापाल यासाठी मित्रांनो डिग्री विथ फर्स्ट क्लास इन एनी म्हणजे फर्स्ट क्लास म्हणजे तुम्हाला डिग्री असली पाहिजे आणि 3 इयर्स ऑफ रिलेव्हंट एक्सपिरियन्स म्हणजे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. तर मित्रांनो क्रमांक 6चं विधी सहाय्यक मित्रांनो यासाठी डिग्री इन लॉ फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे तुमचं लॉ असलं पाहिजे आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यासाठी मित्रांनो. तर कनिष्ठ लघुलेखक यासाठीही ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन ऑर इट्स इक्विव्हॅलेंट फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे तुमची डिग्री असली पाहिजे. तर मित्रांनो यासाठी एक्सपिरियन्स नाही. तर मित्रांनो यासाठी तुमची टायपिंग झालेली असली पाहिजे. तर टायपिंगबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. या कॅटेगरीमध्ये तुमचं क्वालिफिकेशन बसतं का? तुमची टायपिंग यामध्ये झालेली आहे का? ते तुम्ही पाहून घेऊ शकता. 30-40ची आहे का तुम्हाला मित्रांनो? हे तुम्ही पूर्ण माहिती बघू शकता टायपिंगची. तर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक यासाठीही मित्रांनो passes a minimum first class degree in science or its equivalent from regular युनिव्हर्सिटी. तर मित्रांनो यासाठीही मित्रांनो 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे तुम्हाला. तर वरिष्ठ लिपिक यासाठीही passes a degree in any discipline or its equivalent from युनिव्हर्सिटी. तर मित्रांनो यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे. तर मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी passes a degree in science or its equivalent from recognized युनिव्हर्सिटी. तर मित्रांनो हेही पद तुम्ही भरू शकता. तर यासाठी हे क्वालिफिकेशन दिलेलं आहे.
तर पुढे आपण पाहू शकता कनिष्ठ लिपिक, टंकलेखक यासाठीही मित्रांनो पासेस अ क्वालिफिकेशन ऑफ ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन, म्हणजे तुम्हाला डिग्री असली पाहिजे. आणि मित्रांनो इथे तुमची टायपिंग दिलेली आहे, तर हेही तुमच्याकडे असलं पाहिजे 30 मधले. तर मित्रांनो 2 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स येथेही दिलेला आहे. तर मित्रांनो या क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बसू शकता का सविस्तर तुम्ही ती माहिती बघा आणि त्या क्वालिफिकेशनमध्ये जर मित्रांनो बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो रिजनल ऑफिसर ग्रेड ए साठी परीक्षेचा अभ्यासक्रम येथे दिलेला आहे. पोस्टनुसार मित्रांनो तुम्हाला अभ्यासक्रमाची माहिती दिलेली आहे. क्लास 1, क्लास 2, क्लास 3 साठी मित्रांनो पूर्ण तुमचे जे अभ्यासक्रम आहे त्यासाठी ही माहिती दिलेली आहे, तेही तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो परीक्षा पद्धत व गुण यासाठी यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो. गट अ मधील सर्व पदांकरिता लेखी परीक्षा तुम्हाला मित्रांनो एकूण 160 गुणांची असेल आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतील मित्रांनो. तर मुलाखत तुमची 40 गुणाची असेल. तर गट ब व क मधील सर्व पदांकरिता मित्रांनो एकूण गुण 200 असतील आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. तर मित्रांनो गट ब व क साठी लेखी परीक्षा असेल. तर मित्रांनो चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नाही. तर पुढे मित्रांनो दिलेलं आहे तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी 1000 फीस असेल. तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी मित्रांनो 900 फीस असेल तुम्हाला आणि अनाथ उमेदवारांसाठी 900च फीस असेल. तर माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क मित्रांनो माफ राहील. तर फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क मित्रांनो स्वीकारले जाईल. तर परीक्षा शुल्क भरण्याबाबतची ऑनलाईन चलनाची प्रत ही ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो पूर्ण माहिती दिलेली आहे, तेही तुम्ही वाचून घ्या. तर मित्रांनो अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे याबद्दल ही मित्रांनो माहिती दिलेली आहे. फोटोचा आकार कसा असला पाहिजे तेही याबद्दल त्या मित्रांनो माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे ही परीक्षा जी आहे ती IBPS घेणार आहे. जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच मित्रांनो इथे क्लिअर करून घ्या तुम्ही. तर परीक्षा केंद्र जे असणार आहेत तुमचे ते मुंबई, ठाणे 1 नंबरला आहे. तर 2 नंबरला नाशिक, 3 नंबरला पुणे, छत्रपती संभाजीनगर 4 नंबरला, तर कोल्हापूर, नागपूर व अमरावती यामध्ये मित्रांनो तुम्हाला परीक्षा केंद्र दिलेले आहेत. तर उमेदवारांनी उपलब्ध असलेल्या परीक्षा केंद्रामधून परीक्षा निवडावे. तर मित्रांनो हेच तुमचे परीक्षा केंद्र असतील. तर हे पूर्ण बघून पाहू शकता तुम्ही आणि महत्त्वाचे पॉईंट जे आहेत तेच आपण इथे घेणार आहोत. तर मित्रांनो आरक्षणासाठी दिव्यांग आरक्षणाबद्दल ते पूर्ण माहिती दिलेली आहे. तर तेही तुम्ही वाचून घेऊ शकता. व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो पूर्ण माहिती देऊन आपली झालेली आहे. तर कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही तुमचे क्वालिफिकेशननुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. अनाथ आरक्षणासाठी इथे माहिती दिलेली आहे. संस्थात्मक आरक्षण, संस्थाबाह्य आरक्षण, माजी सैनिकासाठी आरक्षण यासाठी ही माहिती पूर्ण दिलेली आहे मित्रांनो. महिला आरक्षणाबद्दल ही माहिती दिलेली आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आरक्षण येथे दिलेलं आहे. त्यामध्ये ही पूर्ण माहिती तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट येथे वयवर्ष म्हणजे तुम्हाला प्रस्तुत जाहिरातीमध्ये भरावयाच्या पदाकरिता खालील प्रमाणे मित्रांनो वयोमर्यादा राहील. तर खुला प्रवर्ग जे आहे त्यासाठी मित्रांनो किमान वय इथे दिलेले आहे. तर किमान वय पूर्ण जणांसाठी 18 वर्ष आहे. तर कमाल वयोमर्यादा खुला प्रवर्गासाठी 38 वर्ष आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्ष आहे. तर दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्ष आहे. तर प्रकल्पग्रस्त जे आहेत उमेदवार त्यासाठी 45 वर्ष असेल.
तर भूकंपग्रस्तासाठी 45 आहे. अंशकालीन यासाठी मित्रांनो 55 वर्ष असेल. तर मित्रांनो दिनांक 3 मार्च 2023 अन्वये सुधारित वयोमर्यादा जी दिलेली आहे म्हणजे शिथिलक्षम सहित ते इथे दिलेले आहे मित्रांनो. तर तेही तुम्ही पाहू शकता. इथे मित्रांनो माजी सैनिक, सैनिक दिव्यांग यासाठी ही पूर्ण वयोमर्यादा दिलेली आहे. तेही तुम्ही पाहू शकता. तर तुमची मित्रांनो निवड प्रक्रियाची माहिती पूर्ण खाली दिलेली आहे. तर दिव्यांग व्यक्तीसाठी मार्गदर्शक सूचना ही खाली दिलेल्या आहेत. तर मित्रांनो पूर्ण आपण माहिती घेतलेली आहे. फॉर्म कसा भरायचा तेही माहिती यामध्ये दिलेली आहे. ती पूर्ण तुम्ही मित्रांनो वाचून घ्या. तर मित्रांनो जे तुम्हाला महत्त्वाचा पॉइंट आहे कागदपत्रे. कागदपत्राबद्दल ही तुम्हाला माहिती इथे दिलेली आहे. तर हे तुमच्याकडे कागदपत्र असले पाहिजेत.